अहो तानी जाणार म्हणून वाईट वाटतंय ना? अहो पण हा निर्णय आपण राजी खुशीने घेतलेला नाहीये. तानीच्या कर्माची फळं समजूया हवं तर. हे मी समजतो, पण तरीही मन हलकं होत नाही. तानीला पोटच्या पोरीसारखी वाढवली. तानीची आई गोदा तानीला जन्म दिल्यानंतर साथीच्या आजारात गेली. आई विना पोर. तानीला वाढवताना मी माझ्या मुलीसारखी वाढवली. आणि आणि आज तिला अशी दान देऊन टाकायची वेळ आली. मनाला बरं नाही वाटत. अहो तानी जाते म्हणून मलाही खूप आनंद होतोय अशातला भाग नाहीये ना. तुम्हाला एक सांगू, तानीला पोटच्या मुलीसारखी वाढवली म्हणताना, अहो मग मुलगी मोठी झाली आणि सासरी निघाली असं समजा हवं तर. मुलीची पाठवणी करताना सुख दुःखाची संमिश्र भावना मनात असते. आणि एकदा का कळलं की मुलगी सासरी सुखात नांदतेय, मग फक्त सुखाची आणि आनंदाची भावना मनात उरते. महाराजांच्या सानिध्यात तानीचा द्वाडपणा जेव्हा जाईल ना, तेव्हा आपल्यालाही असंच वाटेल. तेव्हा आता मन घट्ट करा आणि आपल्या मुलीची पाठवणी करा. सुकलाल शेठ, हा काय रे? अरे देवा, तानी पुन्हा पळाली. वैजी कसली हुशार गाय. काल मी तिला म्हणालो, तानी मी तुला गजानन महाराजांकडे सोपवणार आहे कायमची. माझा शब्द तिला बरोबर कळला आणि ती पळून गेली. छान. एवढं सगळं झालं तरी तुम्ही आपलं त्या तानीचंच कौतुक करा. अहो गावकरी येतील ना तानीला घेऊन जायला, आपण त्यांना काय उत्तर देणार आहोत? आता काय करायचं? अहो एवढा कसला विचार करताय? अगं कुठे गेली असेल तानी? आता गावकरी तिला न्यायला येतील तेव्हा? नाही म्हणजे गावकरी न्यायला येतील का तानीविषयी नवीन तक्रारी घेऊन येतील? काही कळत नाहीये. काय करावं काही सुचतही नाहीये. राम राम सुकलाल शेठ, राम राम. हो राम राम. काय मग आता विचार तर बदलला नाही ना तुमचा? तुमचा गडी निरोप घेऊन आला होता. आता तानीला गजानन महाराजांकडे सोडून यायचे म्हणून. हो पण आता पण बिन नको सुकलाल शेठ. एक वेळ आमची नुकसान भरपाई देऊ नका आम्हाला, पण तानीला गजानन महाराजांकडे सोडून येऊयाच. नेलं असतं. म्हणजे माझा विचार बदललेला नाहीये. देवा शपथ खरं सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा. एक घोळ झाला. घोळ? तानी हुशार आहे हे मला ठाऊक होतं, पण माणसानं उच्चारलेला प्रत्येक शब्दाचा अर्थ तिला कळत असेल हे ठाऊक नव्हतं. हो सुकलाल शेठ, असं कोडं घातल्यावानी बोलू नका. काय खुलासा होईल असं बोला. मी सांगते काय आहे ना, तानीला सोडून यायचं म्हणून यांना गलबलून आलं होतं. म्हणून मग ते तानीला म्हणाले, मला क्षमा कर, मी आज तुला कायमसाठी गजानन महाराजांच्या इथे सोडून येणार आहे. अहो आणि आश्चर्य म्हणजे हे काय बोलतायत बहुतेक तानीला कळलं असावं. अहो म्हणून तर तिने आमच्या गड्याला हुलकावणी दिली आणि पळ काढला. आणि असं पळून जाणं हे नेहमीच झालंय. आणि सुकलाल शेठच्या बोलण्याचा अर्थ तानीला उमगला यावर आपला विश्वास नाही. असेल कुठेतरी गावात, आपण हुडकून काढूया तिला. सुकलाल शेठ, तुम्हाला एक सांगू का? माझ्याकडे एक युगत आहे.
हळद कुंद्याचा वास तानीच्या नाकापर्यंत पोचलेला दिसत नाही. माझ्या दुकानातल्या जिन्नसचा वास तिच्या नाकावर बरोबर पोचायचा. आता हिचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. किती बोलताय? शांत राहा. जसा शिकारी वाघाची शिकार करण्यासाठी शांतपणे माचनावर बसलेला असतो, आपण दबा धरून बसलेलो आहोत. अशी जर तानीला चावल लागली तर तानी पुढे येणार नाही आणि आपली सारी तयारी वाया जाईल. एका शब्दात पण बोलू शकला असता ना. कोणत्या शब्दात? टिपा आली. आता कशी सापडलीस? वसंता वसंता नीट धर कासरा पकड पकड पकड. घट्ट तर घट्ट तर. ही गाय ना मागच्या जन्मीना वाघ असली पाहिजे, वाघ. अरे उभ्या पिकात घुसायची, नासधूस नासधूस सगळी. लय नुकसान केलंस माझं. आता गजानन महाराजांच्याकडे गेल्यावर तुला कळल तुझ्या पापाचा गाडा भरलाय. पाप? मी कोणता पाप केलो? लय त्रास दिलास ग, लय त्रास दिलास. माझ्यासह साऱ्या गावाला नाकीनव करून ठेवलं होतंस. नाऱ्याच्या उभ्या पिकात घुसून बिचाऱ्याचं नुकसान केलं. नीट पकड तिला. आता एकदा हातात उसकली की पुन्हा नाही घावायची ती. लय आगाव आहे बाबा ती. मला घाबरून बिचाऱ्या बंडूने विहिरीत उडी मारली. होय, मीच आहे तुला वठणीवर आणणारा. अगं किती खोडसाळपणा करशील. तुझ्या अशा वागण्यानं इतरांचं किती नुकसान होतंय ह्याची जाणीव नाही तुला. ह्याची जाणीव करून देण्याची इच्छा साक्षात शिवशंकराच्या नंदीचीही आहे. ये तानीवार ये. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अरे ही कोण माणसं आहेत की जनावरं? मघापासनं मला ओढत ओढत गजानन महाराजांकडे नेतायत. यांना कळत कसं नाही मला भूक लागली असेल ते? अरे वा, वैरण. भूक लागली आहे मला. अहो नका 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 मारू हिला. या बिचारीला भूक लागली. आता बघा कशी शांतपणे वैरण खाती. खूप चांगली गाय आहे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. बघा बघा सुकलाल सेठ, तुमची तानी कशी ढोंग करत्या. गजानन महाराजांच्याकडे जायचंय ना म्हणून ढोंग चाललेत तिची. अरे अरे, काय करताय तुम्ही? तानीला वठणीवर आणण्याची ही रीत नव्हे. तिला मनुष्य प्राण्याप्रमाणे बोलता आलं असतं तर तिच्या पायात रुतलेला काटा बोसतो आहे हे तिने स्वतः सांगितलं असतं.
मनुष्याप्रमाणे तिला 2 हात असते तर तो काटा तिने काढला असता. मी इथून पाहू शकतो आणि तो काटा काढू शकतो, पण तुम्ही तिच्या सान्निध्यात असून देखील हे तुम्हाला भान नाही. तानी कशी असली, खोडकर असली तरी ती गोमाता आहे ह्याचं भान ठेवा. अहो थांबा, अहो थांबा, बघा बघा, अहो काटा शिरलाय तिच्या पायात. तानी, बाळ तानी, अगं काटा काढतोय हा. बघा किती मोठा काटा होता. पाणी पाणी, मला तहान लागली आहे, पाणी हवंय. हे ग तानी ये, तुला ताण लागली आहे ना, आम्ही करू पाण्याची व्यवस्था. या माणसाच्या जातीला बोलता येतं, पण दुसऱ्याच्या मनातलं वाचता येत नाही. उडत उडत इतकी चालवली आहे मला, तहानेने व्याकुळ होणार नाही तर दुसरं काय होणार. आले बाई एकदाची पाण्याजवळ. ये गण गण गणात बोलते. अरे भल्या माणसांनो, मला देवाकडेच घेऊन जाताय तर असं बांधून मारून मुटकून का नेताय. मी येते की अशीच. तानी येते, या मठाची शोभा वाढवण्यासाठी तानी येते. प्रपंचाच्या प्रत्येक घरातल्या स्त्रीची आणि मातेची जी शोभा असते तशी योगियाच्या मठाला गोमातेशिवाय शोभा नाही. ये तानी ये. महाराज, मी बाळापूरचा सुकलाल. ठाऊक काय आम्हाला. महाराज हे कसं काय शक्य? यापूर्वी तर मी आपली भेट कधीच घेतलेली नाही. तानी तानी, लागलं नाही ना तुला? महाराज, आता आमची आणि तानीची कशी भेट झाली ते विचारू नकोस. विश्वातल्या प्रत्येक चराचराशी आमची कधी ना कधीतरी भेट झालेली आहे. ज्यांना ते आठवत नाही तो त्यांच्या स्मरणशक्तीचा दोष आहे. अशा व्यक्ती आत्म्याला मानतात पण अंतरात्म्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. महाराज, असो, काय अवस्था केली आहे तुम्ही तानीची. महाराज, आपणाला ठाऊक नाही ही अतिशय दौड आणि मारकुटी गाय आहे. तिनं अनेकाचं नुकसान केले. तिच्यामुळं बाळापूरकरांचं जगणं नकोसं झालंय. हे आम्हाला बिलकुल पटत नाही. ज्या गोमातेच्या पोटी 33 कोटी देव विराजमान झालेले आहेत, ती इतरांना कसा त्रास देईल. अरे काय केलं तू. ती द्वाड म्हणून तिला अशी शिक्षा केली. पहा तिला किती लागलं आहे ते. अरे गोमाता ही आपल्या मातेहूनही श्रेष्ठ असते. तिला अशी शिक्षा केली. तिला शिक्षा करायची नसते तर तिच्यापासून आपण शिक्षित व्हायचं असते. महाराज, तानी तानी. महाराज, तुमचं दर्शन घेतलं आणि मी धन्य झाले. हो ना, मग यापुढे तुझ्या दर्शनाने इतरांना धन्य धन्य झालो असं वाटेल अशी वाग. हो महाराज. तानी, निसर्गाने तुला शिंग दिलेली आहेत ती स्वसंरक्षणासाठी, इतरांना घाबरवण्यासाठी नाही. तुला पाळणा दिलेला आहे तो तुझ्या मायेचं आणि ममतेचं प्रतीक आहे. त्याला गालबोट लागेल असं कधीही वागू नकोस. मी चुकले महाराज, मला क्षमा करा. आम्ही तिला क्षमा करणारे कोण. आम्ही आमच्या गोमातेला फक्त विनंती करू शकतो, यापुढं तिने या मठातच राहावं आणि स्वतःचं महत्त्व समाजाला पटवून द्यावं. जशी आपली इच्छा महाराज. तानी यापुढे मठातच राहील आणि तुम्ही जो अतिरेक केला तो सुद्धा बरोबर नाही. काय म्हणजे मातृशक्ती, तिचा असा अवमान करणं हे बरोबर नाही. गाईचं शेण, गोमूत्र, दूध यापासून सगळी दुखणी आणि आजार बरे होतात. गाईच्या असण्याने घरात सुख, शांती, आरोग्य, वैभव नांदतं.
तिथं असा अवमान करणं बरं नाही. क्षमा करा महाराज. तानी गोमाते तुला आम्ही वंदन करतो. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. गुरुचरणी मनुष्यच नाही, प्राणी आणि सारं चराचर लीन असतं.